राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना पुन्हा महात्मा फुले कर्जमाफी योजनेच्या निकषानुसारच मदत दिली जाणार असून यापोटी सरकारवरती 22 ते 27 हजार कोटींचा आर्थिक भार पडणार आहे। निकषांनुसार सुमारे 35 ते 40 लाख शेतकरी या योजनेमध्ये पात्र ठरतील। 2 लाखांपर्यंतचं थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज सरकार भरणार आहे, अशी माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे। शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा। केंद्र सरकारने तत्काळ साखर निर्यात बंदीचे आदेश दिले, मात्र त्यात कोणतीही स्पष्टता नसल्याने सर्वत्र गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते। शेतकऱ्यांना रासायनिक खतांच्या उपलब्धतेबाबत अडचण येऊ नये याची काळजी घेतली जात आहे। तसेच यंदा पाऊस कमी झाल्यास उद्भवणाऱ्या समस्यांना देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यास राज्य सरकार सज्ज आहे। खरीप हंगामातील कडधान्य, पौष्टिक तृणधान्य, भरड धान्य आदी पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी तसेच आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने पीक प्रात्यक्षिक, प्रमाणित बियाणे वितरण तसेच मिनी किटचे वितरण आदी घटकांचा लाभ देण्यात येणार आहे। गेल्या 5 वर्षांपासून सातत्यानं वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या नाफेडचा कांदा खरेदी व साठवणूक कारभार पुन्हा एकदा संशयाच्या घेऱ्यात आला आहे। पुन्हा पाढे 55 अशी स्थिती असलेल्या या प्रक्रियेत मागील गैरव्यवहारांमुळे निलंबित झालेल्या वादग्रस्त शाखा व्यवस्थापकास पुन्हा दिल्ली कार्यालयात सेवेत घेण्यात आले आहे। तर गोवा राज्यात कांदा पुरवठ्यात गुन्ह्यामध्ये नोंद असलेल्या काही खरेदीदारांना पुन्हा झुकते माप दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। राज्यातील निविष्ठा विक्रेत्यांकडे शिल्लक राहणाऱ्या मुदतबाह्य कीटकनाशकांबाबत तयार झालेला संभ्रम अखेर दूर झाला आहे। कीटकनाशकाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी संबंधित उत्पादक कंपनीच असेल, असा तोडगा कृषी आयुक्तालयाने काढला आहे। दिल्लीत 3 रुपयांच्या दरवाढीनंतर आता पेट्रोलचा दर प्रति लिटर 97.77 रुपयांवर पोहोचला, तर डिझेल प्रति लिटर 90.67 रुपयांवर गेले आहे। कोलकातामध्ये पेट्रोलच्या दरात सर्वाधिक वाढ झाली। येथे पेट्रोलची विक्री 3.29 रुपयांच्या वाढीसह प्रति लिटर 108.74 रुपये होईल, तर मुंबईत पेट्रोलचा दर 3.14 रुपयांनी वाढून प्रति लिटर 106.68 रुपयांवर पोहोचला आहे। चेन्नईत हा दर 2.83 रुपयांच्या वाढीसह प्रति लिटर 103.67 रुपयांवर गेला। दिल्लीत 3 रुपयांच्या दरवाढीनंतर आता पेट्रोलचा दर प्रति लिटर 97.77 रुपयांवर पोहोचला, तर डिझेल प्रति लिटर 90.67 रुपयांवर गेले आहे। कोलकातामध्ये पेट्रोलच्या दरात सर्वाधिक वाढ झाली। येथे पेट्रोलची विक्री 3.29 रुपयांच्या वाढीसह प्रति लिटर 108.74 रुपये होईल, तर मुंबईत पेट्रोलचा दर 3.14 रुपयांनी वाढून प्रति लिटर 106.68 रुपयांवर पोहोचला आहे। चेन्नईत हा दर 2.83 रुपयांच्या वाढीसह प्रति लिटर 103.67 रुपयांवर गेला। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने गोकुळ गाय दुधाच्या विक्री दरामध्ये प्रति लिटर 2 रुपयांची वाढ केली आहे। ही दरवाढ 21 मे 2023 पासून कोल्हापूर, पुणे, मुंबई आणि कोकण विभागातील सर्व शहरांत लागू होईल। केवळ गाय दूध विक्री दरात वाढ केली असून म्हैस दुधाच्या विक्री दरामध्ये कोणतीही वाढ केलेली नाही, असे गोकुळ दूध संघाकडून सांगण्यात आले आहे। खानदेशात वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील जलसाठा 28% आला आहे। उन्हाळी पिके, केळी, भाजीपाला, पपई यांसह आगामी कापूस लागवडीसाठीही पाण्याची मागणी वाढत आहे। यामुळे गिरणा, वाघूर आणि हतनूर या प्रमुख प्रकल्पांतील जलसाठा 30% आसपास राहिला आहे। खानदेशात अवैध कापूस बियाणांची आवक मागील महिन्यापासून सुरू झाली असून सातपुडा पर्वत लगतच्या भागात त्याचा छुपा व्यापार वाढत असल्याची माहिती समोर येत आहे। धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील अनेक मोठ्या गावांमध्ये व शहरांमध्ये अवैध कापूस बियाणांची खरेदी विक्री सुरू असल्याचे चित्र आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे। त्यांनी 30 मे पासून आंतरवाली सराटीत बेमुदत उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली आहे। जरांगे पाटील यांनी आज आंतरवाली सराटीत आंदोलनाबाबत पुढील दिशा ठरवण्यासाठी बैठक घेतली। यावेळी त्यांनी सरकारवर वारंवार मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप केला। अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या।